केवढी तरी माकडं एवढी केवढी माकडं आहेत बघ, केवढी माकडं आहेत हे बघ. म्हणजे आपला गोप्रो आपण देऊन ठेवूया माकडांना, कॅन्डिड शूट होईल. वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. आज आहे MTDC मध्ये डे 3 आणि मला ब्रेकफास्टला थोडं लेट झालं जायला. 10 वाजता त्यांचा ब्रेकफास्ट बंद होतो. सो गरम पाणी येत नव्हतं म्हणून मी थांबलेलो आंघोळीसाठी. जस्ट किडिंग. सो निकिता आणि अथांग ऑलरेडी गेले आहेत कॅन्टीनमध्ये. आता चालत जाण्याचा अर्थ नाही, खूप उशीर होईल मला चालत जायला. आणि फटाफट मी कॅन्टीनमध्ये ड्राईव्ह करूनच जातो. चला, रिव्हर्स गाडी. ऑटोमॅटिक गाडीचं हेच आहे, एका हाताने पण बोलत बोलत चालवू शकतो. काय ऑटो वर्ल्डवर आहे वाटतं. चला ब्रेकफास्टमध्ये आहे इडली, सांबार, चटणी आणि पोहे पण होते, पण पोहे आम्ही घेतले नाही. हो, तुला आवडतात पोहे? माणसं नाही आवडत. कशी आहे इडली? सॉफ्ट आहे आणि गरम गरम दिले. सॉफ्ट आहे, सॉफ्ट आणि गरम गरम. एक्स्ट्रा 10 रुपये दिले सॉस बनवायला. हो ना, छान आहे. सगळं पडते. झाडं आणि हे सॉलिड दिसतंय, मस्त वाटतंय. दोन्ही बाजूला झाडं आणि मस्त वाटतंय. हो ना गुंडी, कसं वाटतंय तुला? फायनली अर्ध्या तासाचं ट्रॅफिक होतं. एवढा छोटासा रस्ता आहे इथे यायला आणि दोन्ही बाजूनी पॅक झालेलं. अर्धा तास ट्रॅफिकमधून आम्ही इथे आलो आहे, कारण 5 मिनटाचा पण रस्ता नाही आहे, पण अर्धा तास लागला. पण व्ह्यू बघा आता. आणि आपण कुठे आलो आहोत गुंडी? आपण कुठे आलो आहोत? लॉडविक पॉईंट. आपण लॉडविक पॉईंटला आलो आहे, जो MTDC पासून हार्डली 5 मिनटावर आहे. 5 ते 10 मिनटावर येते बघा. माकडं पण दिसतात. खाली उतरायचंय गुंडी आता. हे बघ, हेच आहे निकिता. हा, बूट का काढू पण तुझे? आपल्याला जायचं खाली. यू हॅव फिनिश्ड. हेच आहे विल्सन पॉइंट. आपण आता गाडी टाकूया पार्किंग मोडवर, टांग, आणि इथून करूया पार्किंग ब्रेक ऑन. झालं. वायपर आहे थोडासा. वायपर बंद करायच्या ऐवजी जास्त वाढवलं. एनिवेज आता करूया स्टॉप. झालं. म्हणजे आई म्हणजे काय दिसत नाही. खाली काही वाटलंच नाही. ऐक केवढं धुकं आहे बघ, काय दिसतच नाही आहे. कुठे आहे बघ कशी कुडकुडते.
दिसत आहे. तुला काय वाटतंय? तुला दिसतोय का रस्ता? दिसलं तर बाबाला सांग तू. आई कसं वाटतंय? खूपच धूप आहे. समोरचा रस्ता दिसतच नाहीये. लाईट हेडलाईट मारले तरी पण दिसत नाहीये. लिटरली समोरचा रस्ता दिसत नाहीये, असं धुकं आहे. आम्ही आता चाललोय सनसेट पॉइंट बघायला. सनसेट तर दिसणार नाही ऑब्विसली, पण आता तोच एक जवळचा पॉइंट आहे. कारण बाकी सगळे पॉइंट्सवर एवढं ट्रॅफिक आहे आणि तिथे जाण्यात आणि त्या ट्रॅफिकमध्ये परत अर्धा पाऊण तास अडकण्यापेक्षा दिस इज द क्लोजेस्ट प्लेस, म्हणून आम्ही इथे चाललोय. पूर्ण धुकं आहे, काय सॉलिड आहे. व्ह्यू मस्त दिसतोय. पूर्ण धुकं आहे इथे. हे बघा. नाही करणे. मला असं पण आवडत नाही पावसात भिजायला, पण आता आपण एन्जॉय करतोय पावसामध्ये. हो म्हणजे आपण कुठे भिजतो? मुंबईमध्ये आपण भिजतच नाही पावसामध्ये. आपण डान्स करूया. पाऊस पडतोच आहे. आता संध्याकाळचे वाजलेत 7:30 आणि आम्ही जेमतेम 3 पॉईंट्स आम्हाला बघता आले. डॉल्बिक पॉईंट, सनसेट पॉईंट आणि विल्सन पॉईंट. बाकी एवढं धुकं होतं तिथे पण की आम्हाला काहीच बघता नाही आलं. सो हाच होता आमचा 3 दिवसाचा प्रवास. आई कसं वाटलं तुला? छान वाटलं, मस्त वाटलं, पण धुकं असल्यामुळे काहीच नाही बघता आलं. धुकं आणि पाऊस. म्हणजे तुला कसं वाटलं महाबळेश्वर? तुझं फर्स्ट टाइम तू महाबळेश्वरला आलास आणि त्यात पण इतका पाऊस होता नाहीसे, हो ना? सो आता बघा आमची रूम फुल मेस्टअप आहे सध्या. आता आम्हाला सगळं पॅकिंग करायचं आहे कारण उद्या सकाळी चेकआउट आहे आमचं 9 वाजता. सो विथ दॅट सेड, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आणि आता आपण चाललोय विल्सन पॉइंटला. डायरेक्ट आपण दरीत नेणार आहे वाटतं गाडी.